जिथे 10 पेक्षा अधिक महिला आहे, मग ते शासकीय असो, निमशासकीय असो किंवा खाजगी असो, माझ्या संस्थेत 11 महिला काम करतात, तर मी माझ्या संस्थेत ती समिती स्थापन केली आहे, म्हणजे मला तो स्थापन करण्याचा अधिकार आहे. आणि नियोक्ता जर मी असेल तर मला ती जबाबदारी आहे त्या कायद्याअंतर्गत महिलांच्या येणाऱ्या सगळ्या संरक्षण असतील किंवा सुरक्षा असतील त्या देण्याचं मला अधिकार आहे. पण जर मी नियोक्ता असेल आणि माझ्याकडे फक्त 2 महिला काम करतात आहे, तर त्या महिलांना जर माझ्या दुकानात किंवा माझ्या कामाच्या ठिकाणी तसा अनुभव आला, मग रस्त्याने चालताना एखादा तुमच्यासारखा पोरगा जरी गेला आणि तिथे काम करणाऱ्या एखाद्या बाईला जर तुम्ही धक्काबुक्की केली किंवा शिवाय जरी केली, तरीही ती तुमच्या विरोधात तक्रार दाखल करू शकते. म्हणजे हे सगळे अधिकार जे आहेत ते त्या कायद्याने त्यांना दिले. आता हा कायदा आणखी कुठे मजबूत होतो तर लक्षात घ्या, ज्या वेळेला एखादी घटना घडते आणि आपण याचिका माननीय न्यायालयात सादर करतो आणि याचिकेनंतर जो समन्स त्या प्रतिवादीला किंवा त्या आरोपीला जातो, तो समन्स आणि ती नोटीस देण्याचा अधिकार या दिवाणी सत्र न्यायालयाचा अधिकार जो आहे या थोड्या समितीला द्यावा. आणि ती समिती काय सांगते किंवा तो कायदा काय सांगतो की ज्याला या याचिकेमध्ये किंवा तुम्ही दिलेल्या आरोपपत्रामध्ये ज्याला गुन्हेगार असं गुन्हेगार नाही, ज्याला तुम्ही आरोपी म्हणत आहात, त्याला नोटीस मिळाल्यापासून 52 तासाच्या आत त्या समितीकडे उपस्थित होणं गरजेचं आहे. जर सुट्टीचा दिवस बदलला किंवा सणासुदीची मुदत ज्या दिवशी शाळा किंवा जिथे ती समिती दुकानं बंद असतात त्या दिवशी जर तो 52 तासाच्या आत तिथे हजर होऊ शकला नाही, तर त्या समितीला वाटेल तो निर्णय ती समिती एकतर्फी त्या महिलेच्या बाजूने घेऊ शकते. अन्यथा त्या व्यक्तीकडनं नुकसान भरपाई असेल किंवा त्याला पदावरून कमी करणं असेल किंवा कायद्यात असणारी शिक्षा सुद्धा त्याला दिली जाऊ शकते, फक्त तो व्यक्ती जर 52 तासात हजर राहिला नाही तर. हा कायदा इतका किती प्रबळ आहे. दुसरं काय तर याच्यामध्ये शिक्षा कशा आहे, शिक्षा आणि त्याच्यामध्ये महिलांचे अधिकार दिसतात. बऱ्याचदा असं असतं की आपण आता ज्या प्रिमायसेस मध्ये फिरताना मला असं लक्षात आलं की आपण जिथे काम करतो तिथे आपण पुढे हा विषय मांडू शकत नाही की ह्या सगळ्यांनी माझ्यासोबत काहीतरी केलंय, पण जर तो आपण मांडलाच नाही तर आपल्याला आपले जे हक्क आहेत ते मिळणार नाही. पण जर आपल्याला ते हक्क आपल्या त्या माध्यमातून मिळवायचे असतील तर हा कायदा सगळ्यात महत्वाचा जर कायदा देतो. मी तुम्हाला सांगितलं हा गुप्ततेचा नियम जो आहे किंवा गुप्ततेचं संरक्षण जे आहे ते देतो. म्हणजे जसं मॅडमने सांगितलं की मी जर पोलिसांमध्ये तक्रार केली तर 4 लोकांना माहिती होईल, मला तिथं राहायचं असतं, मला त्या लोकांच्या घरात जायचं असतं, मला माझी नोकरी गमावण्याची भीती असेल. हा कायदा जर तुम्ही शासनात असाल तर हा तुमच्या नोकरीला आणखी जास्त संरक्षित करतो. आणि ज्या शासनात तुम्ही आहात तिथे जिथे जिथे तुम्ही बोट ठेवाल त्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती देण्याचा किंवा तिथे काम करण्याचा अधिकार देतो. आज जर एखाद्या शिक्षकासोबत या ठिकाणी तशा पद्धतीचं स्वरूप घडलं असेल आणि त्यांनी तक्रार निवारण समितीकडे तशी जर मागणी केली असेल तर ती मागणी त्या समितीला मान्यच करावी लागते. त्या दरम्यान जर तिला सुट्टी हवी असेल तर तिला सुट्टी देण्याचा सुद्धा त्या समितीला अधिकार आहे. आणि जो व्यक्ती याच्यामध्ये त्या व्यक्तीने त्याच्यावरती ती जी पीडित आहे त्या व्यक्तीने ज्याला साक्षी पुरावा म्हणून ज्या व्यक्तीचं नाव दिलं असेल त्या व्यक्तीने जर खोटी साक्ष दिली तर त्याला 3 वर्षापेक्षा अधिक 3 वर्षापेक्षा अधिक शिक्षेचं प्रावधान सुद्धा आहे. जर मी महिला एखाद्या व्यक्तीला फसवण्याच्या उद्देशाने खोटी तक्रार त्या समितीकडे देत असेल तर मला सुद्धा 3 वर्षापेक्षा अधिक शिक्षेची तरतूद आहे. माझी नोकरी जाण्याची सुद्धा भीतीचा कायदा आहे. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे कायदा तिथेच ऑलरेडी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही कुठेही या कायद्याचा चुकीचा वापर करू शकत नाही. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आता आपण बघणार आहोत की महिलांचे अधिकार काय असतात. तुम्हाला कदाचित बोलताना तुम्ही सांगितलं की माझे अधिकार जे आहेत ते मला मिळाले पाहिजे. हा कायदा तुमचा अधिकार काय आहे ते सांगतो.
अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे ते आहे. पालक आणि नियोक्ता आपल्या प्रशासनामध्ये हा येतो प्रकल्प अधिकाऱ्याच्या आधीची नोकरी करत असाल आपला नियोक्ता आहे प्रशासनाला तो अधिकारी आहे एखाद्या खासगी दुकानात कर्मचारी काम जे काही मालकाकडे असेल म्हणून याच्यामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने वापरल्या. पहिली म्हणजे नियोक्ता आणि दुसरी म्हणजे मालक. मालक हा तिथे असतो जिथे 10 पेक्षा किंवा 10 पेक्षा अधिक सॉरी 10च्या आतमध्ये महिला काम करतात. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल दुकानात 2-3 मुली काम करतात. झेरॉक्सच्या मशीनवर असेल किंवा आपण जात असताना कपड्याच्या दुकानात आता जे सरांनी कपडे आणले तिथे पण कुणीतरी एखाद्या बाईचीच साडी दाखवली असेल की अशी अशी मॅडम काही साडी त्यांना आवडेल. ह्या ज्या महिला असतात ना त्यांना सुद्धा ती स्थानिक तक्रार समिती जी आहे ती संरक्षण देते. आता याच्यामध्ये प्रावधान कायदा शिक्षा करू शकतात. त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. सांगितलं की 3 वर्ष जर अतिशय हमला असेल घातक म्हणजे बलात्कार म्हणतो जर तसं असेल किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला 7 वर्षापेक्षा अधिक शिक्षेचं प्रावधान या कायद्यामध्ये या कायद्याच्या अधिकारात आहे. जर त्या कायद्याला अनुसरून त्या समितीला वाटलं की याला आपण परत सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट पर्यंत नेलं पाहिजे तर त्या समितीला त्या तक्रारदार महिलेच्या अर्जाला अनुसरून एक याचिका बनवण्याचा सुद्धा अधिकार आहे. स्वतः त्यांना वकील देऊ शकतात आणि त्या याचिकेच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून जे BNS 75 आहे किंवा जे BNS 79 आहे या तपासातून परत ती याचिका जी आहे म्हणजे पुनर्याचिका ज्याला आपण म्हणतो जर तुम्हाला वाटतं की मला इथे योग्य न्याय मिळू शकला आणि मला ही अपेक्षा नव्हती या समितीकडनं त्या समितीला संदर्भ करून आपण स्वतः सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट पर्यंत आपण जाऊ शकतो किंवा जिल्हावाडी न्यायालय असतात जे जिल्ह्याचे आपण तिथे जाऊ शकतो. हे सगळं जे आहे ते समिती स्वतः तुमच्यासाठी करते. फक्त तुम्हाला त्यांना ती विनंती करायची असते. याच्यामध्ये जर थोडक्यात असेल चालता चालता जसं आता तुम्ही म्हणाल की मी या सरांसोबत जायचे जर समजा सरांचा चुकून धक्का लागला आणि त्यांची तशी काही माणसं नव्हते पण आपल्याला त्यावेळेला तसं वाटलं तर आपण चुकून एखाद्याकडे ती तक्रार केली असेल. बऱ्याचदा असं होतं की आपलं डोकं थोडं काही वेळ खराब असेल आपण नवऱ्याला शिवी देऊन मोकळं होतो तर बऱ्याचदा इथेही अशा माणसांना तसं होतं ते आपण करतो. तर तिथे त्या व्यक्तीला जर त्याने तशा गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला नसेल तर त्याला लेखी माफी घेऊन त्या गुन्ह्यातलं बाहेर काढण्याचा सुद्धा अधिकार आहे. दुसरं की बऱ्याचदा असं असतं की जर तो कर्मचारी शासकीय नोकरीतला असेल तर पगारातली कपातही त्याच्यामध्ये होते. वेतनवाढ स्थगिती जी आहे ती सुद्धा होते. दुसरं की डिमोशन सुद्धा केल्या जाऊ शकतं. टर्मिनेशन सुद्धा होतं आणि करेक्शन मेथड त्याच्यामध्ये लागू झाली तर मग नियमावली आणि आचारसंहितेनुसार ज्या शिक्षांचं प्रावधान तुमच्या याच्यामध्ये आहे ती शिक्षा सुद्धा त्याला दिली जाऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर या समितीला मी सांगितल्याप्रमाणे दिवाणी कोर्टाप्रमाणे अधिकार आहे. आणि ते अधिकार काय आहेत तर ती समिती जो आरोपी आहे त्याला समन्स पाठवून बोलवून घेऊ शकते. 52 तासाच्या आत जर तो व्यक्ती उपस्थित राहिला नाही तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार जो आहे त्या समितीला आहे. आवश्यक ती कागद शोधणं आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करणं हा सर्वस्वी जबाबदार कोण आहे स्वतः आरोपी आहे. यामध्ये निर्दोष आहे आणि याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप नाही. हे निर्दोष ज्याला आपण म्हणतो निर्दोषता त्याला म्हणतो ते सिद्ध करण्याचा अधिकार पूर्णतः आरोपीचा स्वतःचा आहे. आवश्यक ती अन्य कोणतीही कारवाई आणि ह्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी विस्तारित आहेत की ज्या कायद्यामध्ये ती कारवाई करण्याचा सुद्धा अधिकार जो आहे त्या ICC कमिटीला आहे. याच्यामध्ये आता बऱ्याचदा एक गोष्ट अशी लक्षात येते की महिला ज्या असतात त्या कुणाच्या तरी दबावाखाली येऊन किंवा असं असतं की तिला एक भीती असते की जर मी तक्रार केली तर त्या संबंधित व्यक्तीचा कुणीतरी एखादा पॉलिटिशियन्स आहे किंवा कुणीतरी एखादा व्यक्ती त्या व्यक्तीच्या ओळखीचा आहे मग मला फोन येईल की मॅडम मी तक्रार मागेला नाही तर आम्ही तुमचं वाईट करू. मॅडमने सांगितलं तुम्ही घरच्यांना त्रास द्यायला सुरू असेल किंवा इतर गोष्टी असतात. त्या या कायद्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे सांगितले की जर महिलेला तिने तक्रार दाखल केल्याच्या तारखेपासून ते 90 दिवसाच्या आत जो त्या समितीला निर्णय द्यायचा असतो त्या मधल्या काळात कुठल्याही व्यक्तीने मी शब्द वापरतोय तुम्हाला कदाचित कल्पना आहे. तुम्ही गिरीश महाजनांबद्दल बोलता मी गेल्यानंतर तुम्ही ऐका तुम्हाला कदाचित गुगलवरती सर्च करा तर तुमच्या लक्षात येईल की गिरीश महाजनांना सुद्धा त्या कायद्याच्या अंतर्गत शिक्षा झाली. तुम्ही जर वाचलं असाल तर तुम्हाला लगेच माहिती असेल की मंत्रिपदाच्या वरून खाली. आता एक सामान्य माणूस म्हणून त्याला समाजात फिरण्याचा अधिकार आहे. एखाद्या पक्षाशी जोडण्याचा त्याला अधिकार आहे. उद्या मुख्याध्यापकाकडे एखाद्या महिलेशी असं केलं म्हणजे मुख्याध्यापक त्याच्या बायकोसोबत भारतात फिरणारच नाही असं अजिबात होणार नाही. हा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे की तो फिरू शकतो. पण त्याच्यामध्ये जी शिक्षा झाली आहे त्या शिक्षेमध्ये जर समोरच्या व्यक्तीने कुणाच्या तरी ऐकून जर म्हटलं असेल जाऊ द्या माझ्या करायचा प्रपंच आहे
दरवर्षी टेंडर घेतो जिथे माननीय मंत्र्या म्हणजे जे जेवढेही मंत्री असतात त्या मंत्र्यांच्या बंगल्याचं संपूर्ण व्यवस्थापन